हा व्हॅनिला आईस्क्रीम देतो तुला आणि खाल्ल्यावर व्हॅनिला पण सांगतो तू खाल्लंस म्हणून. बस इकडे आधी. अरे बाबा काय काय करतेस तू? शुभ्र असताना मला माझा रियाज कसा करता येईल? परवा माझा कार्यक्रम आहे ना. तुझा बाप तुला मूर्ख वाटतो का ग? म्हणजे हे बघ माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? आपण तिकडे पोचल्यावर तू नाटक कर की तुझ्या पोटात दुखतंय. हा नको पोटात नको पोटात नको. पोटात दुखलं तर आईस्क्रीम कसं खाणार तू? हा डोकं दुखतं असं नाटक कर आणि तू बोल की तुम्ही दोघेही जा आणि आईस्क्रीम घेऊन या. मग मी शुभ्राला घेऊन जाईन, आईस्क्रीम घेईन आणि गप्पा मारेन तिच्याशी. मग मी तू रियाज कर ना. आईस्क्रीम हवंय की रियाज करायचा आहे? रियाज करायचा. आयडिया कशी वाटली? बाबा तू तर लयच हुशार आहेस रे. अरे कोण आहे मी? सुपर हिरो. काका लवकर चालले. हा हे चल. हॅलो, हा रतन शेठ. मी त्यांच्या मागावरच असतो की हो. माझी नजर त्यांच्यावरच असते. काय म्हणाल? पोराला आत्ताच उचलू? ओके ओके समजलो. लगेच उचलतो. हां तुम्ही लगेच सोडा. काळजी मग तुम्ही. चला ठेवतो. बघ ना मला गरमच होत नसतं. आणि बघ ना चांदण्या कशा चमचम करतायत. हो रे. आई माझा बॉल दे बरं मला. हळूहळू. कुठे? हा आई एवढ्या रात्री तुला कुणाचा फोन आला असतो ग? कोणाचा असणार? आजोबा आहेत. थांब बोलते मी त्यांच्याशी. हा बाबा. हा सावली, पोहोचलात ना घरी? अहो नाही बाबा, आम्ही रस्त्यातच आहोत. 10-15 मिनिटात घरी पोहोचू. अजून पोहोचला नाहीत? सांगितलं होतं ना लवकर जा म्हणून. रिक्षेने एवढा वेळ लागत नाही. माहितीये बाबा, पण हे अबीर साहेब आहेत ना आपले, त्यांना घरी चालत जायचं होतं. म्हणे काय तर रात्रीच्या चांदण्या बघायच्यात म्हणून चालतच घरी जातोय. अगं साऊ, लहान लेकराला घेऊन एवढ्या सुनसान रस्त्याने चालत जाण्याची काय गरज होती? रिक्षा करून जा म्हटलं होतं ना. आता कधी पोहोचणार तुम्ही? बाबा थोडंच अंतर बाकी आहे, पोहोचू आम्ही, नका काळजी करू. नाही नाही, माझंच चुकलं. मीच तुम्हाला सोडायला यायला पाहिजे होतं. बाबा मी लहान आहे का आता? पोहोचूच आम्ही लगेच. अबीर ओय काय करतोस तिथे? अगं बॉल हरवला असतो बघ. तो बघ सापडला. चल लवकर. हो हो बाबा. बाबा तुम्ही नका काळजी करू. अरे सुपर हिरो तुम्ही असतात होय? ओय काय करतो रे इकडे रात्री तू एकटाच? माझी आई असते की सोबत. कुठे आहे तुझी आई? दिसत तर नाहीये. ती आजोबांसोबत फोनवर बोलत पुढे गेलीये. माझे नाही ते बॉल हरवला असतो म्हणून आमची चुकामुक झालेली असते. आणि हे काका तुझ्या सोबत आलेत का? नाही मी ना आजपासून ओळखत नसतो बघा आणि हे माझ्या सोबत नसतात. सॉरी बाबा, चुकलं माझं. असा वेडेपणा मी पुन्हा कधीच नाही करणार. तुम्ही प्लीज रागवू नका ना बाबा. साऊ, तुला माहिती ना जग कसं आहे. तुला वेगळं सांगायला हवंय का? बरं ठीक आहे, आता झालं ते झालं. आता एक सेकंदही तिथे थांबायचं नाही. समोर जी रिक्षा येईल ती पकडायची आणि लगेच घर गाठायचं. हो बाबा, लगेच निघतो आम्ही. अजून एक घरी गेल्यावर मला फोन करायचा, कळलं?
बरं ठीक आहे. सुपर हिरो आई ना पुढे निघून गेले असते बघा. मी जातो. मी दिसलो नाही तर रडत बसेल बघा ती आणि मला शोधत बसेल. बाय. ए पोरा थांब. तू स्वतःला मोठा समजत असशील पण तू मोठा झालेला नाहीये अजून. बस गाडीत मी सोडतो तुला. ये. नको नको सुपर हिरो, तुमचे तुम्ही जा. तुम्हाला लेट होत असेल ना. मी जातो. मी पण तुमच्यासारखा स्ट्रॉंग असतो ना. सुपर हिरो की हो. पण माझं बाळ. तो बघ तिकडे. थँक्यू सुपर हिरो. चला निघतो. जा. बाय ओबी. बाय ओबी. अबीर काय रे, कुठे मागे राहिलेलास तू? अगं आई, माझा बॉल हरवला होता तिकडे झाला तो. तेवढ्यात मला सुपर हिरो भेटलेले. चल तुझी आणि त्यांची गाठ बांधून देतो. चल. ए नाही नाही, तुझ्या सुपर हिरोला भेटण्याच्या नादात माझे सुपर हिरो म्हणजे माझे बाबा ओरडतील मला. चल आता. ठीक आहे. कुठेतरी फिरत असतो उगाच. शुभ्रा, तुला आईस्क्रीम पार्लर मध्ये जायचं होतं ना. बघ आपण फायनली पोहोचलोय. चल दोघं जाऊयात आणि आईस्क्रीम खाऊन येऊयात. चल. ओवी ओवी नाही येणार. नाही नाही, ओवीला डोकं नाही ना. तिला बरंच दुखतंय. काय? नाही नाही, तिला बरं नाही ना. डोकं दुखतंय तिचं. तर ती गाडीतच बसणार आहे. आपण दोघंही जाऊयात आणि आईस्क्रीम खाऊन येऊयात आणि तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येऊयात ना. नाही, ओवी मध्ये बसणार असेल तर मी पण बसणार. हे बघ शुभ्रा, तू घरी काय बोलली होतीस? तुला आईस्क्रीम पार्लर मध्ये जायचंय बरोबर, म्हणून आपण आईस्क्रीम पार्लर मध्ये आलो की नाही. चल मग आता चल जाऊयात आपण. चल. नाही, मी मध्ये बसूनच आईस्क्रीम खाणार. मी इथे बसणार, मस्त गाणी लावणार, तिथेच आईस्क्रीम खाणार मी. अगं तिथे पण गाणी लावतात. नाही लावली तर मी लावेन तिकडे, नाहीतर त्यांना सांगेन लावायला. ठीक आहे. म्हणजे तिकडे अजून फ्लेवर्स पण असतील ना आईस्क्रीमचे. तर त्यातला आईस्क्रीमचा फ्लेवर तुला कोणता हवाय मला कसं कळेल? तुला यावं लागेल शुभ्रा. अरे काका, सांगितलं ना व्हॅनिला चॉकलेट पाहिजे. तू जा आईस्क्रीम घेऊन ये, मी ओवी सोबत थांबते.